हाय सगळ्यांना. आता मी आज चालले फिरायला. मला सुट्टी नाहीये पण नाईट आहे. मी चालले फिरायला. मी आता नाव नाही सांगणार मी कुठं चालले एक्झॅक्ट. तिथं गेल्यावरच तुम्हाला दाखवेन मी कुठं चालले फिरायला. गाडीवर सध्या आता 1 तास झाला मी निघाले. 1.5 तास लागतो तिथं पोहोचायला. तास झाला निघायला. जरा उशीर झाला निघायला. बघू शकता गाडीवर आहे टू व्हीलरवर. आणि माझी शाळेतली खास 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 मैत्रीण हाय बोल तिला नाद आहे. कालच मला सांगितलं तू ड्युटी ऍडजस्ट कर आणि जायचं आपल्याला फिरायला. मी म्हणलं बर मग मी पण घेतली नाईट. म्हणलं जाऊ दे. हिला सुट्टी नसती. सुट्टीचा प्रॉब्लेम झाला. ही पण जॉब करते. तर माझ्यापेक्षा जास्त हिला म्हणजे नाही का उलाचा व्हिडिओ रीलचा तिचं नाही पण माझा रील व्हिडिओ काढायचा ब्लॉग काढ असं ती सांगते सारखं. मी तर जरा नाश्ता केलाय पण हिने काही केला नाही नाश्ता अजून. आता बघू रस्त्यात काय खायला भेटतं. भूक लागली मला आणि तहान पण लागली आहे. खरंच ट्रॅफिक भरपूर आहे आणि एवढं ऊन लागायला लागलं थंडीच्या दिवसात ना भरपूर बाबा. केसांचा अवतार झालेला आहे पण छान वाटते. मला जास्त करून प्रवास आवडत नाही. कसं बस जास्त वेळ रिक्षा काहीच आवडत नाही. मग आता टू व्हीलर काय ना मी दिवसभर फिरू शकतो टू व्हीलरवर. काही टेन्शन नाही. आता मी पोहोचते 5 ते 10 मिनिटातच पोहोचते. समोर गेल्या गेल्या एंट्रीलाच मी तुम्हाला दाखवणार आहे की नेमकं मी कुठं आले आणि कुठं पोहोचले. नेमकं कोणतं ठिकाण लगेचच समजेल. त्यावर तुम्ही हा रस्ता पण बघून घ्या. कोणाला असेल ओळखीचं तर वाटत असेल व कुठं गेले नेमकं गेस करा. बघा मी काय म्हणते गेस करा. गेस करा गेस नका करू. जाऊ द्या मीच सांगते. पण एक 10 मिनिटं वाट बघा. 10. फायनली आम्ही पोहोचलोय. बघू शकता तुम्ही हे सगळं हा सगळा व्ह्यू काय भारी आहे. कधी पोहोचतोय झालं होतं. माझा अवतारला बेकार झालाय पण मी आता तिथे मेकअप करणार आहे. वाव कसलं भारी आहे. मी बघ करते पण दाखवायला कसं भारी आहे. पेरू घ्यायचं का पेरू घे की पेरू. बघा ताई आणि पेरू घे की नको नको काय चालू आहे नेमकं. हा ब्लॉग चालू आहे. ब्लॉग ते कुठलं का पाण्यातलं गाणं काय ते मला एकच आठवते ढगाला लागली कळ. मला नाही आठवत. मला ती कुठलं अमिताभ बच्चनचं नाही का ते पण असं पॅडल वाली बोट घेऊन जातात नाही का दोघं. काय ते गाणं मी कसली दिसते नाही ग. ती गाणं काहीतरी काय मला नाही आठवत. काहीतरी आहे त्या गाण्याचं नाव. मस्त दिसायला लागली पण माधुरी आज. थँक्यू. मी कशी दिसते. लय छान दिसते. खूप छान. माधुरी कशी दिसते सांगा तुम्ही. छान दिसते. आपल्याला लाईव्ह जायचं. आपण आलो आज कुसगावला. कुसगाव म्हणजे मी कधी आले नव्हते पण असली जब्बर आणि भन्नाट प्लेस आहे ना. एकदम बीच वगैरे आणि ड्रीम पॅराडाइज बोटिंग क्लब इथं आपण थांबलोय आणि मी इथे बोटिंगची राईड केलेली आहे. म्हणजे तिथले मेंबर जे पण आहेत किंवा दादा वगैरे जे पण सगळे आहेत एकदम व्यवस्थित गाईड केलेलं आहे त्यांनी. मी तुम्हाला पूर्ण दाखवते. या इथे. तर इथून एंट्री गेट आहे. पुढे गेलं की एकदम एंडला तिथून आलोय आपण फिरून. एंट्री गेट मधून आता आपण आत चाललोय. ड्रीम पॅराडाइज बोटिंग क्लब. भरपूर बोटी पण आहेत. म्हणजे ही काय पेडल राईड पेडलची म्हणजे ती पायाने हे करतात बोट चालवतात ते. आणि स्पेशल असं स्वतःसाठी राईडवाली बाईक पण ती असते पण मला काय चालवता येत नाही म्हणून मी ती काय घेतली नाही. आणि ह्याच्यात पण मला भीती वाटत होती त्यामुळे मी हे पण नाही चालवू शकले. मग ते दुसरी एक बोट त्यांनी रेफर केली होती की ही चांगली मॅडम आम्हीच तुम्हाला फिरवणार आणि तुम्हाला फोटो रील व्हिडिओ जे पण काय काढायचं असेल तुम्ही काढू शकता. त्यासाठी पण ते थांबले होते. म्हणजे भरपूर मी रील व्हिडिओ सगळंच काढलेलं आहे. इथं आलं की तुम्ही इथं त्यांचं काउंटर आहे तर इथे बसलेलं असतं त्यांचे गायडर्स सगळे जे पण काय
आहे आणि हे त्यांची रेट लिस्ट आहे. रेट लिस्ट पण एकदम असं रिझनेबल आहे एकदम. जी पॅडलची होती ती 150 आणि दुसरी जेट ती बाईक जी आहे ही 500 पर पर्सन. पण मला काय चालवता येत नाही, पण असं वाटेल मला पण असं वाटलं, पण मी घाबरूनच बसलेलं आहे. तर त्यांनी जी बोट आम्हाला म्हणजे रेफर सांगितली ती ही बोट ह्याच्यामध्ये आम्ही फिरून आलोय मस्त. 2 जण गेलतो 400 मध्ये. पूर्ण त्यांनी अर्धा तास तरी आम्हाला फिरवलेलं आहे. म्हणजे तिथे थांबून फोटो व्हिडिओ रील तर म्हणजे त्यांचेच मेंबर आहेत ते गाईड करणारे, पण ते जरा लाजतात. तर तिथला मी प्लेस दाखवलोय तुम्हाला, म्हणजे एकदम चांगले आहेत. जे पण काय तुम्हाला कोऑपरेट करतात व्हिडिओ समजा रील, कारण त्यांना पण माहिती आहे पर्यटक स्थळ आहे तर लोक फिरायला व्हिडिओ फोटो ह्यासाठीच कारणाने येतात निवांत. तर त्यासाठी पण भरपूर काही त्यांनी म्हणजे नाही का असं गडबड नाही, हे नाही ते नाही, तुम्हाला असं काढायचंय का हे काढू शकता तुम्ही, असं म्हणजे जे पण काय आहे ते गाईड वगैरे करून व्यवस्थित चांगलं केलेलं आहे. कुसगावला आलात ना नक्कीच इथं थांबा आणि तुम्हाला स्वतःला अनुभव कळेल. आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर कमेंट लाईक नक्की करा आणि मी त्यांना टॅग मेन्शन करते. आलास इथं नक्की भेट द्या.